मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज कुंभमेळा नियोजन बैठक। 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार। अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करणार। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरात रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। पुण्यात एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद टॅक्सी चालकानं उडवलं। सदाशिव पेठेतल्या भावे हायस्कूल जवळ मोठी दुर्घटना। जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू। पुणे अपघातात जखमी झालेल्या 7 एमपीएससी विद्यार्थ्यांची आज परीक्षा। विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता। आमदार हेमंत रासनेंची पुण्यातील अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा। अपघातग्रस्त एमपीएससी विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेत सवलत देण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद। पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात। चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती। पुण्यातील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद। फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस। निलेश चव्हाणच्या पिंपरी चिंचवडमधील घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणेच्या मोबाईलसह लॅपटॉपही जप्त। निलेशची बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांच्या ताब्यात। वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रोख मागितले। पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा। पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर। 24 तासात 4 जणांचा मृत्यू। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण। मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या रेकची जपानमध्ये चाचणी। 2026 मध्ये 2 बुलेट ट्रेन रेक भारतात पोहोचणार। जपान भारताला 2 शिंकानसेन ट्रेन गिफ्ट करणार। सीएनजीच्या किमतीत आजपासून वाढ। मुंबई, ठाणे आणि एमएमआरच्या भागात सीएनजी 80 रुपये प्रति किलो मिळणार। जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाईच्या झळा। 16 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा। बीडच्या आष्टीत पावसामुळे टोमॅटोचं नुकसान। 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल। सरकारनं मदत करण्याची शेतकरी। आजपासून पीएमपीएमएल बस सेवेची भाडेवाढ लागू। 1 ते 5 किलोमीटरसाठी आता 10 रुपये मोजावे लागणार। मासिक पास 900 ऐवजी 1500 रुपयांना मिळणार। नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाई। ऑपरेशन थंडर अंतर्गत 43 लाख रुपयांचं साहित्य जप्त। कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यात 8 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। यामध्ये 3 महिला आणि 5 पुरुष माओवाद्यांचा समावेश। अमेरिकेकडून स्टील अॅल्युमिनियमवरील कर 25 वरून 50%वर। भारतीय धातू निर्यातीवर 39,000 कोटींचा परिणाम होण्याची शक्यता। गुवाहाटी ते इम्फाळ पावसाचं थैमान। पूर आणि भूस्खलनात 28 जणांचा मृत्यू। 28 जिल्ह्यातील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानसह गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये नागरी संरक्षणाचं मॉक ड्रिल। शत्रूची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची परिस्थिती चित्रित। हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनही वाजवले। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2 ची लढत। अहमदाबादच्या मैदानावर फलंदाजीची कसोटी। विजयी संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी भिडणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।